केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर याचा परिणाम कांद्याच्या भावावर दिसून आला। कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर 20 दिवसांनी कांद्याचे भाव हे प्रचंड प्रमाणात घसरण झालेले आहे। केंद्राने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्याच्या अगोदर कांद्याचे भाव हे सरासरी 4 ते 5 हजार प्रति क्विंटल इतके भाव होते। मात्र निर्यात बंदीच्या निर्णयानंतर आता या भावामध्ये जवळपास 60 ते 70% इतकी घसरण झाली असून 1000, 1500 आणि 2000 प्रति क्विंटल असा भाव जो आहे तो आता शेतकऱ्यांना मिळतोय आणि या निर्णयामुळेच आता शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देखील होत आहे। याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काका, कुठून आले तुम्ही? काय नाव तुमचं? आम्ही सिन्नर तालुका आटकवडे गाव आमचं नाव रवींद्र वाघ। आम्ही खूप लांबून कांदा विकण्यासाठी थोडी आशा होती आम्हाला, काही इकडे येऊन थोडेफार 2 पैसे वाढतील आमचे, पण आज हे सरकारनं हे निर्यात बंदी हे केलं, हे खूप चुकीचं केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या जखमी खूप मीठ चोळलेलं आहे त्यांनी आणि आणखीन अंत पाहू नको म्हणावा, पण जेणेकरून आमचा बी जेणेकरून या कांद्याचा खर्च भागत नाही। 700-800 रुपये कांदे गेलेले आज, ते खूप शिताफतीनं विकायला आणलेले आहे आम्ही, तरी आम्हाला या शेतकऱ्यांचा मोबदला भेटत नाही काही। आणि महागाई तर भरपूर झालेली आहे। गाडी वाहन 40 रुपये नुसतं भाडं आहे आम्हाला, नुसतं आणायला भाडं 35 रुपये, जेणेकरून आम्हाला शिल्लक फक्त क्विंटल मागं फक्त 200 रुपये राहिलेले मजुरी बिजुरी जाऊन, आणि काय त्या 200 रुपयात पोरांना साधं खायला घेऊन जाऊ शकत नाही आम्ही। हे मोदी सरकारचा आम्ही एकदम निषेध करणार आहे आणि इथून पुढं मोदी सरकारला म्हणा, तू असेच निर्णय घे, जेव्हा आमच्या आत्महत्या निघतील तेव्हा वरून आम्ही तुला वरून आशीर्वाद देऊ का, जेणेकरून तू शेतकऱ्यांचं मरण हे तू कारणीभूत राहणार आहे। एवढं तुम्ही कांदा विक्रीला आणलात, किती भाव मिळतोय असा? आज आमच्या कांद्याला फक्त 1000-1200 रुपये भाव भेटलेला आहे। मागील जेव्हा निर्यात चालू होती त्यावेळेस 4500 हा गेला होता, पण अचानक त्यांनी रात्री निर्णय चुकीचा, शेतकऱ्यांचा निर्णय चुकीचा केला त्यांनी। अचानक शेतकऱ्यांच्या एकदम आशा होत्या, एकदम आनंदाचा क्षण होता, वाटत होतं नवीन वर्ष साजरं करू, पण आता नवीन वर्ष आम्हाला आत्महत्या करावा की पोरांना सांभाळावा, हेच आमच्या पुढे 2 पर्याय राहिलेले। मोदी सरकारनं याच्यावर निर्णय नाही घेतला ना, तरी आम्ही कुटुंब पुरं म्हणजे आमची जनता शेतकरी वर्ग आत्महत्या केलं स्वतः मोदीचं नाव देणार आहे आम्ही, का आमच्या मरणाला कारणीभूत मोदी सरकार आहे। काका, तुमचं काय नाव? पंडित वामन वाघ। केंद्र सरकारने जो निर्णय घेतलाय निर्यात बंदीचा, या निर्णयावर काय वाटतं तुम्हाला? आता ज्याचे भाव आपला परिणाम दिसून येतोय, भाव जे आहेत ते कमी झाले। केंद्र सरकारने जो निर्णय घेतलाय ना, तो एकदम चुकीचा घेतलाय। आज कांद्याचे भाव 1000 ते 800-900 रुपये विकून राहिले, याच्यात आमचा खर्चसुद्धा सुटत नाही, तर याच्यावर त्यानं तातडीनं निर्यात खुली करायला पाहिजेत। आज आमचे वसूल भाडंसुद्धा होऊन नाही राहिलं, आता लोकांचे पैसे भांडवल फिरवायचं का घरी लेकरा बाळांना खायला न्यायचं, काय करायचं? याच्यावर कडक काहीतरी शासनाने निर्णय घेतला पाहिजे। काय वाटतं दादा तुम्हाला, सरकारने काय केलं पाहिजे? काय मागणी कराल तुम्ही सरकारकडे? सरकारने ना लवकरात लवकर कांदा निर्णय ना या निर्यातीवर ना लवकर विषय घेतला पाहिजे, कारण शेतकरीचे आज हाल इतकी बेकार झालेली आहे, ते आज कांदा मार्केटला आणू शकत नाही, अशी परिस्थिती होईल। सरकारने याच्यावर तातडीने निर्णय घ्यावा, एवढंच बोलतो मी। आपण बघतोय की अशा रीतीने शेतकरी जे आहेत ते अतिशय तीव्र भावना ज्या आपल्या व्यक्त करतायत। सरकारने हा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने रद्द करावा किंवा हा निर्णय मागे घ्यावा, अशा प्रकारची मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येते। जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार असेल, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील शेतकरी आपल्याला या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।